चालेल ओके. नाही आज प्रॉब्लेम असा होता, शिरूची 1 दिवसापासून क्रिटिकल आहे कंडिशन, तर ते मला वाटत नव्हतं की आज क्लास घ्यावा, पण तुम्ही सगळे येऊन गेलेले आहेत. नाही काय प्रॉब्लेम, काय झालं आता एवढे आलेले तसं परतवणं चांगलं नाही, एक अर्धा पाऊण तास ठीक आहे. चला ओके. तर बघा त्याला काय ते डायग्नोस पण होत नाही, ते 3 दिवसापासून 2 डॉक्टर येत आहेत, पण काय होतं आहे त्याला ते असं त्यांच्याकडनं डायग्नोस होत नाही काय नेमकं असं. जे औषधं दररोज आता पण त्याला 4 इंजेक्शन दिले, काल औषधं घेत नाही, 3 दिवसापासून खाणं बंद आहे त्याचं, पित पण नाही खात पण नाही, बळजबरी टाकलं तर लगेच बाहेर काढून देतो आहे. त्याच्यामुळे थोडंसं मेंटॅलिटी पण चांगली नव्हती. ठीक आहे ओके. फ्लावर काय, इट इज ए मॉडिफाईड शूट स्पेशली डिझाईन फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता बोलू नका, चला इकडे लक्ष द्या. तर फ्लावर आणि फ्लावरचे बाकी गोष्टी आपल्याला बघायच्या. जसं फ्लावर हॅज स्पेसिफिक पार्ट्स, मग ते पार्ट्स ऑफ फ्लावर, मग त्याचे डिटेल्स बघू आपण. आणि मग बाकी कंडिशन्स आहेत. फ्लावर कसं इनकम्प्लीट फ्लावर, कम्प्लीट फ्लावर, बायसेक्शुअल फ्लावर, युनिसेक्शुअल फ्लावर, पेरिगायनस, इपिगायनस वगैरे सगळ्या टर्म्स आहेत ते येऊन जातील. पहिल्यांदा फ्लावर काय आहे समजून घेऊ. आता फ्लावर कुठं बॉर्न होतं, सपोज ए स्टेम, लिव्ह, 2 ठिकाणी पॉसिबिलिटी, फ्रॉम टर्मिनल बड, अपायकल बड, आयदर फ्लावर इज बॉर्न, अशी जर कंडिशन आहे याला म्हणायचं टर्मिनल फ्लावर. टर्मिनल बड डेव्हलप्स बट इट इज अ फ्लोरल बड. ते फ्लोरल बड असेल तरच फ्लावर येईल, नाहीतर मग व्हेजिटेटिव्ह राहील. मग हे झालं टर्मिनल ऑर अपायकल फ्लावर. आणि दुसरं, एकाच झाडावर दोघं येत नाही, एक तर त्याला टर्मिनल येतील, नाहीतर मग दुसरी कंडिशनमध्ये इथून ॲक्झिलरी बड, बट ॲक्झिलरी फ्लोरल बड डेव्हलप्स इन टू ए फ्लावर. मग ते इथं येईल, बरोबर. मग हे सिंगल फ्लावर आहे. आपण अगोदर घेतलं होतं काय, जर समजा अनेक फ्लावर्स असतील तर काय, इन्फ्लोरसन्स. हा इन्फ्लोरसन्स झाला, म्हणजे मेनी फ्लावर्स ग्रुप ऑन द रिप्रोडक्टिव्ह ॲक्सिस, पेडंकल. बट हिअर द सिंगल. मग सिंगलला आपण काय म्हणतो, सिंगल सॉलिटरी, आणि दुसरं हा ॲक्झिलरी. जर इथं नसेल तर सिंगल सॉलिटरी, म्हणजे सॉलिटरी अँड टर्मिनल अशी नावं असते. मग दोघं टाईपचे फ्लावर्स आपल्याला बघायला मिळतात. प्लॅन्ट हॅज बोथ टाईप ऑफ फ्लावर्स, आयदर दे मे बी सॉलिटरी ऑर इन्फ्लोरसन्स, सिंगल असेल किंवा मल्टिपल असतील. पण आपल्याला फ्लावर अंडरस्टँड करायचं आहे तर मग त्याचं पूर्ण स्ट्रक्चर, त्याचे पार्ट्स ऑफ द फ्लावर ते पहिल्यांदा लर्न करू. Here now parts of flower. Flower has a stalk. हा काय त्याचा स्टॉक, पेडिसेल. पेडिसेल इज अ स्टॉक ऑफ द फ्लावर. तर तो बऱ्याचदा पेडिसेल त्याला स्टॉक ऑफ द फ्लॉवर म्हणतो. कसा असतो, ग्रीन फ्लावर हातात जर घेतलं तर तुम्ही त्याचा पेडिसेल म्हणजे स्टॉक हातात घेतात, देठ हातात घेतात, आणि ते आपण असं धरतो. समजा गुलाबाचं काही असेल किंवा काय जास्वंद असेल, कुठलाही फ्लावर असेल तर. पण हा जो स्टॉक असतो त्याची साईज व्हेरिएबल असते. इट इज ग्रीन, सिलेंड्रिकल, म्हणजे असा गोल गोल राहू शकतो, जसं पेन आहे, बारीक, थिन. कसा असतो तो,
मोठा फुल साईज नसतो, सिलेंड्रिकल और सब सिलेंड्रिकल विथ व्हॅरिएबल लेंथ. तिची लेंथ व्हॅरिएबल राहील. एखाद्या फ्लावरला लॉंग पेडिसेल असतो, एखाद्याला मॉडरेट असतो, एखाद्याला एकदम शॉर्ट असतो, तर एखाद्यामध्ये राहणारच नाही. पेडिसेल नसतो एखाद्या फ्लावर. मग द फ्लावर विथ पेडिसेल म्हणजे स्टॉक, दॅट इज कॉल्ड पेडिसिलेट. पेडिसेल हॅव्हिंग ॲटा. पेडिसिलेट म्हणजे स्टॉक असलेलं आहे, त्याला काय म्हणू आपण, स्टॉक्ड फ्लावर. स्टॉक्ड फ्लावर. जसं लीफला पण जर स्टॉक आहे, पेडिसेल आहे, तर आपण याला काय म्हणतो, पिटिओलेट. हां, विसरले का? हे काय त्याचं स्टॉक ऑफ द लीफ इज कॉल्ड पेटिओल. काल आपण शिकलो स्टॉक ऑफ द इन्फ्लोरोसन्स काय, पेडंकल. मग हे असं लिहूनच घ्यायचं, स्टॉक ऑफ इन्फ्लोरोसन्स पेडंकल, स्टॉक ऑफ फ्लावर इज पेडिसेल आणि स्टॉक ऑफ लीफ इज पिटिओल. मग याला पिटिओलेट, याला पेडिसिलेट. ॲटा, ॲटा म्हणजे हॅव्हिंग. आणि जर नसेल तर द फ्लावर विदाऊट पेडिसेल, मग त्याला एक्सपेडिसिलेट नाही म्हणत, सेसाईल. काय म्हणायचं, सेसाईल. आलं. म्हणजे ज्या फुलांना स्टॉक आहे पेडिसिलेट, ज्याला नाही आहे तो, म्हणजे मोनोकॉटमध्ये असतात बरेचशी फुलं की त्यांना स्टॉक नसतो, स्टॉकलेस सेसाईल फ्लावर असतात ते. ओके, चला मग पुढे. त्याचं मेन काम काय, तो इट होल्ड्स ऑल पार्ट्स ऑफ फ्लावर. तो फुलाला धरून ठेवतो. हे जर इथून कट केलं तर फ्लावर कोलॅप्स होऊन जाईल. मग त्याचं मेन फंक्शन काय, तो ग्रीन आहे तसा, तो फोटोसिंथेटिक पण आहे, पण लीव्ज आहेत फोटोसिंथेसिस करायला, तो काही फार मोठा ऑर्गन नाही. एखाद्या झाडावर लिमिटेड फुलं येतात. मेन ऑर्गन्स ऑफ फोटोसिंथेसिस आर लीव्ज, बट ॲज इट इज ग्रीन मोस्टली, देन इट इज अ फोटोसिंथेटिक. पण ते प्राईम फंक्शन नाही, तो फुलाचे बाकी पार्ट्स, अदर पार्ट्स ऑफ फ्लावर हेल्ड बाय द पेडिसेल. मग फंक्शन काय राहील त्याचं, इट होल्ड्स ऑल फ्लोरल होल्स प्रॉपरली, किंवा इट एक्सपोजेस फ्लोरल होल्स फ्रीली इन टू द एअर. म्हणजे त्याचे जे पार्ट आहेत, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, ते एअरमध्ये असे प्रॉपरली पाहिजेत. कारण काय, ते ओपन राहिले मग ते पॉलिनेशन वगैरे होतं. इट होल्ड्स ऑल फ्लोरल होल्स. त्याचं फंक्शन काय, किंवा इट एक्सपोजेस, धरून ठेवतो एअरमध्ये, और इट एक्सपोजेस और इट होल्ड्स ऑल फ्लोरल पार्ट्स फ्रीली इन टू द एअर. एअरमध्ये तो धरून ठेवतो. झालं. पुढे ॲट द टिप, टिपला आता ॲक्च्युली पेडिसेल कुठून बॉर्न होतो, खाली एक असं ग्रीन स्मॉल स्ट्रक्चर असतं इन द ॲक्झिल ऑफ ब्रॅक्ट. याला काय म्हणतात, असं ग्रीन लिपसारखं स्ट्रक्चर असतं, दॅट इज कॉल्ड ब्रॅक्ट. या ब्रॅक्टपासून तो येतो. A small green leaf-like structure from the axil of bract pedicel arises. Pedicel असं इथून तयार होतं. आलं लक्षात. मग ते प्रत्येक ठिकाणी ब्रॅक्ट असते नसते. सम फ्लावर्स आर ब्रॅक्टिएट, त्यांना पेडिसेलच्या बेसला ब्रॅक्ट असते, काही नन नसते. मग ब्रॅक्ट असेल तर ब्रॅक्टिएट, ब्रॅक्ट नसेल तर ई ब्रॅक्टिएट. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ब्रॅक्ट हॅव्हिंग ॲटा माहिती आहे तुम्हाला. ब्रॅक्टिएट म्हणजे ब्रॅक्ट इफ प्रेझेंट इट इज कॉल्ड ब्रॅक्टिएट, अँड इफ ब्रॅक्ट इज ॲबसेंट इट इज कॉल्ड ई. ई म्हणजे विदाऊट, ई ब्रॅक्टिएट. म्हणजे ई म्हणजे नाही, नो ब्रॅक्ट हॅव्हिंग. म्हणजे मग ते असं राहील, पेडिसेल विदाऊट ब्रॅक्ट. एवढाच फरक. एक छोटंसं स्ट्रक्चर असतं ग्रीन, त्याच्याकडे लक्ष जाणार नाही तुमचं प्रॉमिनंटली. व्यवस्थित बघितलं तर समजेल की ब्रॅक्ट आहे की नाही आहे. म्हणजे मग सम हॅव अ ब्रॅक्ट्स,
and while some not having bracteate, ebracteate. ओके. पेडिसेल पण तसाच आहे, पेडिसिलेट, सेसाईल. स्टॉक्ड म्हणजे पेडिसिलेट, स्टॉकलेस म्हणजे सेसाईल. याचा मिनिंग काय मग? स्टॉकलेस. इकडे स्टॉक्ड आहे ना, स्टॉकलेस फ्लावर इज कॉल्ड सेसाईल. ओके. नाव ॲट द टीप ऑफ पेडिसेल, आपण इथं कलर चेंज करून टाकू. ॲट द टीप ऑफ पेडिसेल, हा थोडासा मोठा करतो मी. इथं असं कसं स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला? इट इज समवॉट सोलोन, असं फुगीर. हां, दॅट इज कॉल्ड थॅलॅमस. इट इज ऑल्सो कॉल्ड रिसेप्टॅकल. थॅलॅमसचं दुसरं नाव काय आहे? रिसेप्टॅकल. थॅलॅमस काय काय असतं थॅलॅमस? सिम्पल. काय दिसतं तुम्हाला? सोलोन टीप ऑफ द पेडिसेल. पेडिसेलचं जे टीप आहे ते असं मोठं ब्रॉड होऊन जातं, सोलोन होतं. त्याला आपण काय म्हणायचं? सोलोन ऑर एनलार्ज टीप ऑफ द पेडिसेल इज कॉल्ड थॅलॅमस. बघा आता याच्याविषयी माहिती लिहितो आपण. सोलोन टीप ऑफ पेडिसेल इज कॉल्ड थॅलॅमस ऑर रिसेप्टॅकल. रिसेप्टॅकल आहे किंवा थॅलॅमस म्हणतात. हे खूप मोठं नसतं, शॉर्ट असतं. म्हणजे थॅलॅमस छोटा पार्ट आहे, पण त्याच्यावर थॅलॅमसचं वैशिष्ट्य असं की थॅलॅमसवर काय असतात? आता बघा, हे मी प्रॉपर करतो, थोडंसं मोठं करतो म्हणजे तुम्हाला लांबच्यांनाही दिसेल. हां, थोडंसं एनलार्ज करतो, आता दिसेल सगळ्यांना. सोलोन टीप, त्याच्यावर काय असतात? 4 नोड्स. नोड्स कुणावर असतात? शूटवर असतात, स्टेमवर असतात ना. मोनोकॉट जर बघितलं तर मोनोकॉटला माहिती आहे तुम्हाला, हे काय असं आडवे आडवे नोड्स. मग ॲक्च्युली हा पण फ्लावर काय आहे? इट इज अ मॉडिफाईड शूट. मग त्याच्यावर नोड असतील. हे मॉडिफाईड अँड कंडेन्स ऑर कॉम्प्रेस शूट आहे. त्याच्यावर काय असतात? किती नोड्स? नोड्स म्हणजे असे खाचा असतात थोड्याशा, म्हणजे असं समजायला तुम्हाला असं चांगलं जाईल. बघा, नोड कळत आहेत ना? 1, 2, 3 अँड 4. वरचा एक नोड असतो असा. ओके, 4 नोड झाले. 1, 2, 3 अँड 4. बरोबर. मग आता इथपर्यंत काय राहील? पेटिओल, सॉरी पेडिसेल. आणि इथून आता फर्स्ट नोड, सेकंड नोड, थर्ड नोड आणि 4 नोड. 4 नोडच्या मध्ये इंटरनोड किती आहेत बघा? इंटरनोड 1, 2, 3. मग आता इथं ते महत्त्वाचं असतं, कारण याच्यावर क्वेश्चन पण विचारतो तुम्हाला. इट हॅज थॅलॅमस म्हणजे रिसेप्टॅकल बियर्स 4 नोड्स अँड 3 इंटर नोड्स. 4 नोड आहेत. आता लीव्ज कुठून येतात? याच्यात लीव्ज इथून येतात ना, फ्रॉम स्टेमवर लीव्ज कुठून येतात? समजा मोनोकॉटवर आपल्याला नोड क्लिअर कट दिसतो, पण डायकॉटवर नोड दिसत नाही. मग आपण कसं डिफाईन करतो की जिथं लीफ ओरिजिनेट झालं डायकॉटवर, असं सांगितलं ना तुम्हाला मी. इथं नोड कसा ओळखायचा? लीफचा जिथं बेस आहे ती जी लाईन आहे ती नोड असते. दिसत नाही पण आपण ते कन्सिडर करायचं, बिकॉज लीव्ज बॉर्न फ्रॉम द नोड्स, डेव्हलप फ्रॉम द नोड. त्याच्यामुळे आता जिथं लीफ आहे तर हा नोडचा पोर्शन आहे, हा नोडचा पोर्शन आहे, असं आपण कन्सिडर करायचं. काय झालं? सुरू आहे. ओके, तर लक्षात आलं ना? मग काय त्याला काय दिसत आहेत? 1, 2, 3 आणि 4 नोड्स. मोठे काढू आपण. वन 2 3 4 4 नोड आणि त्यांच्यामध्ये 3 इंटर नोड. इथं पण असं 4 नोड जर काढले तुम्ही, 1 2 3 4 नोड झाले आणि त्यांच्यात इंटर नोड किती आले आता? 1 2 3. फ्रॉम इच नोड फ्लोरल लीव्ज. आता फ्लावरचे जे पार्ट्स आहेत, पार्ट्स ऑफ द फ्लावर्स आर कॉल्ड फ्लोरल लीव्ज, बट दे आर इन सर्क्युलर मॅनर. फ्लावरला पेटल अशी सिंगल येत नाही,
5, 7 ऑड नंबरमध्ये येतात. 5, 7 असे किंवा मल्टिपल पेटल असतील. मग ते काय आहेत? पेटल्स, सेपल्स हे फ्लावरचे पार्ट्स आहेत. दीज आर द पार्ट्स ऑफ फ्लावर ऑर फ्लोरल लीव्ज ऑर फ्लोरल whorl because they arrange in circular manner. That is why they are called floral whorl. असे गोल गोल अरेंज होतात सगळ्या बाजूंना. आता फ्लावर जर आपण असं हातात घेतलं तर त्याचं गुलाबाचं फुल हातात घ्या तुम्ही, ते ग्रीन कलरचे खाली सेपल्स, ते सिंगल मेंबरला सेपल म्हणतात. ग्रुप ऑफ द सेपल इज कॉल्ड कॅलिक्स. मग वर रंगीत पाकळ्या असतात त्याला, म्हणजे फ्लावर कसं आहे, रेड आहे का पिंक आहे. मग त्या पेटल म्हणजे सेपल ग्रीन असतात ऑलवेज, कधी कधी इतर कलरचे असतील, पण पेटल ऑलवेज ब्राईटली कलर्ड, व्हाईट, येलो, पिंक, रेड वगैरे कलरचे असतात. कधी कधी ब्ल्यू पण असतो, ते क्लायटोरिस वगैरे गोकर्ण वगैरेमध्ये व्हाईट किंवा ग्रीन किंवा ब्ल्यू पण असतात काहींचे. तर त्याच्यानंतर मग मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन सगळ्यात महत्त्वाचे फ्लावरमध्ये, बिकॉज फ्लावर इज अ सेक्स ऑर्गन or organ of sexual reproduction. That is why it has important structure, androecium, gynoecium. Male reproductive part, female reproductive part. हे दोन महत्त्वाचे आहेत फ्लावरमध्ये. हे बाकीचं अट्रॅक्शनसाठी. मग अँड्रोशियम, गायनोशियम म्हणजे किती झाले? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम 4 फ्लोरल लीव्ज म्हणजे 4 फ्लोरल होल्स असतील. मग फर्स्ट नोड, सगळ्यात पहिला नोड खालचा आहे, त्याच्यापासून काय असतं? ते कॅलिक्स. तो ग्रीन कलरचे स्ट्रक्चर त्याच्यापासून डेव्हलप होतात. असं तुम्ही हातात रोज घेतलं की तुम्हाला लगेच ते ग्रीन कलरचे स्ट्रक्चर असे दिसतील. आपण फक्त 2 काढतो ते फ्लावरमध्ये, कारण काय त्याची सिमेट्री पण मेंटेन करायची आपल्याला. 2च काढायचे असे. काय झालं आहे खालच्या साईडला असलेले फर्स्ट नोड प्रोड्युसेस फर्स्ट पार्ट, दॅट इज कॉल्ड कॅलिक्स. कॅलिक्स आहे. त्याची इन्फॉर्मेशन लिहायची आपल्याला. फ्रॉम सेकंड नोड एक करोला, a second part, it is called corolla. त्याची इन्फॉर्मेशन इथं लिहायची, इथं त्याची येईल, इथं याची. नंतर मग थर्ड पार्ट इज कॉल्ड फ्लावर इज मॉडिफाईड शूट. फ्रॉम ईच नोड 1 फ्लोरल होल, 1 फ्लोरल लीव्ज म्हणजे काय? ग्रुप ऑफ फ्लोरल लीव्ज बॉर्न. झालं. नंतर अँड्रोशियम, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स व्हेरिएबल नंबरमध्ये असतील. हे अँड्रोशियम थर्ड. थर्ड झाला अँड्रोशियम. आणि सगळ्यात इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट गायनोशियम. आणि त्याच्यातलं एक प्रॉमिनंट स्ट्रक्चर, बेसला एकदम मोठी ओव्हरी असते. म्हणजे हा आहे स्टिग्मा, ही आहे स्टाईल आणि खालची ओव्हरी. आणि ओव्हरीमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त ओव्ह्यूल्स. हे ओव्हरी कंटेन्स ओव्ह्यूल्स. म्हणजे हे पुढे लागणार आहे. मग काय झालं? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम 4 फ्लोरल होल्स फ्रॉम 4 फ्लोरल होल्स फ्रॉम 4 nodes. First node produces calyx, second node produces corolla, third node produces androecium, and fourth node produces gynoecium. बरोबर 4. मग 1 by 1 कॅलिक्सविषयी इन्फॉर्मेशन घेऊ आपण. आता हे मी थोडंसं कट करतो, याचं काम झालं आहे. तर कॅलिक्स, आता हे जे ग्रीन छोटे छोटे स्ट्रक्चर्स आहेत, ओके, इट इज फर्स्ट अँड आउटरमोस्ट, सगळ्यात बाहेरचा होर्ल. कारण हे जे 4 होर्ल आहेत त्याच्यात
पहिले जे 2 होरले आहेत. आता सेक्स ऑर्गन माहीत पडले तुम्हाला. फ्लावर इज अ ऑर्गन ऑफ रिप्रोडक्शन, बट अँड्रोशियम अँड गायनोशियम आर इम्पॉर्टंट. अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि गायनोशियम इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. म्हणजे मग कॅलिक्स करोलाचा काय रोल? ॲक्सेसरी रोल आहे. मेन रोल प्लेड बाय अँड्रोशियम गायनोशियम. तो सेक्स ऑर्गन आहे तर अँड्रोशियम गायनोशियम मेन रोल प्ले करतो, व्हाईल कॅलिक्स करोला प्लेइंग ॲक्सेसरी हेल्पिंग रोल. मग यांना नाव देताना कॅलिक्स करोला ॲक्सेसरी होर्ल्स और नॉन इसेन्शियल होर्ल. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये यांचा मेजर रोल नाही, साईडला रोल असतो. पण यांचा मेजर रोल आहे. मग यांना इसेन्शियल और रिप्रोडक्टिव्ह होर्ल म्हणायचं. म्हणजे होर्ल हॅव 2 टाईप्स. म्हणजे हा कॅलिक्स आणि करोला कसा राहणार आहे? हा इट इज नॉन इसेन्शियल और ॲक्सेसरी एक्स्ट्रा ॲडिशनल होर्ल. तो ॲक्सेसरी होर्ल आहे. त्याचा सिंगल मेंबर, सिंगल मेंबरला SM लिहू आपण. सिंगल मेंबर म्हणजे एक बघा, फक्त एक. हे समजा 5 आहेत किंवा 7 आहेत असे खाली ग्रीन कलरचे, त्याच्यातला एक सिंगल मेंबर इज कॉल्ड सेपल. या सिंगल मेंबरला काय म्हणतात? सेपल. कॅलिक्स काय आहे? ग्रुप ऑफ सेपल्स. काय आहे तो? ग्रुप. म्हणजे आयदर देअर मे बी 5, 7, 9 सेपल्स मे बी देअर. आयदर दे मे बी फ्री ऑर फ्युज्ड. ते फ्री राहू शकतात, फ्यूज पण राहू शकतात. म्हणजे सगळे सेपल फ्यूज होऊन जाते. पेटलचं पण तसं आहे. आता आपण इथं फ्री पेटल्स, फ्री सेपल, कारण हे समजायला सोपं आहे. मग ते 2 फ्लावर आणून आपण ते समजून पण घेऊ. आज फ्रायडे ना, सॅटर्डे. उद्या येताना तुम्ही जास्वंदीचं फूल आणायचं. ज्यांच्याकडे जास्वंद असेल ना, हिबिस्कस म्हणजे चायना रोज, ते फ्लावर आणा. आणि दुसरं एक धोत्र्याचं असेल, मी इथं शोधून घेईल. तसं आपल्याकडेही मिळेल, पण ते बऱ्याच रस्त्यावर आपण लावलं आहे ना तर कोणी तोडून घेऊन जातं. तर त्याच्यामुळे तुम्ही जर घरून आणायचा प्रयत्न केला तुम्हालाही बघता येईल. म्हणजे एक मस्त व्यवस्थित पॉलिथिन बॅगमध्ये जर तुम्ही अलगद आणलं तर सगळे पार्ट मोकळे राहतील. नाही तर तुम्ही बुक्समध्ये दाबून आणलं, चेंदामेंदा काहीच दिसणार नाही. त्याचा तुम्ही डायरेक्ट सँडविच करून आणाल बुक्समध्ये, कशामध्ये. तसं नाही, एकदम सेपरेट बॅगमध्ये जर 2-3 फुलं वेगवेगळ्या प्रकारची आणली तर तुम्हाला त्यांचं पॅटर्न काय असतो, त्यांच्यात कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम कसे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतात, प्रत्येकाचं बदलतं. सगळे रोज सारखे, चायना रोज सारखे नसतील, वेगवेगळे असतील. गुलमोहरचं असेल तर वेगळं असेल, पण तुम्हाला काहींमध्ये पूर्ण पार्ट्स व्यवस्थित बघायला मिळतं. मग हे फ्री आहेत का फ्यूज्ड आहेत सेपल्स, पेटल फ्री आहेत का फ्यूज आहेत, हे ते बघायला मिळतं. किती आहेत नंबर मोजायला मिळतो. अँड्रोशियम किती आहेत, गायनोशियम किती आहेत. ओके. त्याच्यामुळे फ्लावर जोपर्यंत आपण ऑब्झर्व करत नाही तोपर्यंत ते लक्षात येणार. ओके. चल, मग सेपल इज अ सिंगल मेंबर. मग तो कसा असतो आउटर, तो मोस्टली इट इज अ ग्रीन. आणि बर्ड कंडिशनमध्ये त्याचं मेन फंक्शन काय आहे? वेन फ्लावर इज नॉट ओपन. म्हणजे इन द बर्ड कंडिशन बघा काय होईल, बाकी फ्लावरचे सगळे होल हा जो बाहेरचा पार्ट आहे तो कव्हर करून घेतो. म्हणजे कुठलं पण बर्ड बघा, त्याला बाहेरून जे ग्रीन ग्रीन दिसतं आहे तुम्हाला, तर ते सेपल्स आहेत. मग ते जसं फ्लावर ओपन होतं ना, ते सेपल मोकळे होतात किंवा ते फ्यूजच राहते, मोकळे होतील. आणि मग लगेच सेपल मोकळे, मग पेटल मोकळे, मग टुवर्ड्स सेंटर. एक तर सेंट्रिपिटल असेल ना तर काही मधून ओपन होतात, सेंट्रिफ्युगल. सेंटरचा पार्ट पहिल्यांदा ओपन होईल, मग नंतर त्याच्यानंतरचा, मग नंतर म्हणजे हे मधून ओपन होतील बाहेर किंवा बाहेरून ओपन होतील मध्ये. सेंट्रिफ्युगल, सेंट्रिपिटल, बरोबर. तर या पद्धतीने ते ओपनिंग होताना बर्ड कंडिशनमध्ये तो ऑल फ्लोरल होल्स, तिघं एक्सेप्ट दिस. मग सेपल म्हणजे कॅलिक्स प्रोटेक्ट्स इनर होल, एवढंच म्हणायचं. त्याचे इनर कोण कोण आहे? करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, त्यांना तो प्रोटेक्ट करतो, बरोबर. मग त्याचं फंक्शन काय येईल? सेपल्स फंक्शन, इट प्रोटेक्ट्स इनर होल्स. कॅलिक्स प्रोटेक्ट्स ऑल इनर होल्स इन बर्ड कंडिशन. म्हणजे यंग फ्लावरमध्ये, बर्ड कंडिशन म्हणजे यंग फ्लावरमध्ये तो मधले सगळे होल प्रोटेक्ट करतो. ते सगळे असे श्रिंक आणि असे बंद असतात आणि नंतर ओपन होतात. ओके. आणि सेकंड, ॲज इट इज ग्रीन, फोटोसिंथेसिस. ते ग्रीन असले तर ते ग्रीन कलरचे आहेत ना, दे आर ग्रीन, देअर फॉर फोटोसिंथेसिस. पण ते साईडचं फंक्शन आहे.
मेन फंक्शन हे इनर फ्लोरल होल्स म्हणजे महत्त्वाचे जे आहेत रिप्रोडक्टिव्ह होल यांना तो प्रोटेक्ट करतो. करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, करोलाला पण करतो, अँड्रोशियम गायनोशियमला पण प्रोटेक्ट करतो बर्ड कंडिशनमध्ये. ओके, हे सिंगल मेंबर जे असतात सेपल ते एक तर फ्री असतील नाही तर फ्यूज असतील. मग त्या कंडिशनला काय म्हणतात? जर ते सेपल्स फ्री मग पॉलीसेपॅलस रीड करता येतं ना, पॉलीसेपॅलस दूरच्यांना बारीक लिहितोय ना, दिसतंय ना, पॉलीसेपॅलस. पॉली म्हणजे मेनी, फ्री. सेपॅलस म्हणजे सेपल. पॉली आलं की ते मेनी बट फ्री असं लक्षात ठेवायचं. इथं पॉलीसेपॅलस कंडिशन ऑर फ्लावर म्हणजे जसं रोज घेतलं तुम्ही तर त्याच्यामध्ये सेपल्स तुम्हाला फ्री मिळतात. पण चायना रोज घेतलं ना, सेपल्स फ्यूज्ड. मग बघायला मिळेल. ते तुम्ही उद्या जर आणले, रोज आणा पण खालून आणा पूर्ण, म्हणजे त्याचं पिडी सेलपासून कट करून आणायचं. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला तुम्हाला बघता येईल. इथून पण मी दाखवतो आणि त्याचे बाकीचे पार्ट्स पण मोकळे करून दाखवू आपण. चायना रोज जर नॉर्मल असेल तर सगळं दिसतं व्यवस्थित. फ्री, आता इथं फ्री दिसत आहेत ना, फ्री पॉलीसेपलस. आणि सेपल्स फ्यूज्ड म्हणजे युनायटेड. ते जर असे नाही चिपकलेले असतील तर मोस्टली वर चिपकतात, ते असे खाली नाही राहत. असा बेल शेप तयार करतात, अम्ब्रेला लाईक बेल शेप तयार करतील. तर सेपल्स फ्यूज. मग फ्यूज्डला काय शब्द वापरतात? गॅमो, गॅमोसेपॅलस. मग एक्झाम्पल पॉलीसेपॅलस रोजमध्ये आणि गॅमेसेपॅलस चायना रोजमध्ये. धोत्र्यात पण आहे गॅमोसेपॅलस म्हणजे सेपल्स पेटल फ्यूज आहेत धोत्र्याच्या फ्लावरमध्ये. मग जेव्हा आपण आता थोडंसं ओळखून घेऊ, सगळे पार्ट्स आयडेंटिफाय करू आणि उद्या आपण जेव्हा बघायचं आहे तर वेगवेगळे फ्लावर आणून आपण ते एक पार्ट बघू की पॉली म्हणजे फ्री कसा आहे, फ्यूज्ड कसा आहे, ते आपल्याला बघायला मिळेल. झालं, दिस इज ऑल ओके. म्हणजे एवढं सेपलविषयी ठीक आहे. म्हणजे हे ॲक्सेसरी आहेत दोघं, हा आणि हा. डायरेक्ट रोल नाही आहे फर्टिलायझेशनमध्ये, सेक्शुअली प्रोडक्शनमध्ये यांचा रोल असतो डायरेक्ट. त्याच्यामुळे आपण त्यांना इसेन्शियल और रिप्रोडक्टिव्ह होर आणि हे कॅलिक्स करोला ॲक्सेसरी और नॉन इसेन्शियल होर. मग आता करोलाकडे जाऊ. करोला कसे असतात? हे ग्रीन असतात, तर हे ब्राईटली कलर्ड सेकंड होर. हां, इट इज सेकंड. कुणाला? इनर टू सेपल किंवा इन बिटवीन सेपल अँड अँड्रोशियम. सेपल आणि अँड्रोशियमच्या मध्ये कसा असतो? सेकंड नॉन इसेन्शियल. एक तर नॉन इसेन्शियल आहे किंवा नॉन रिप्रोडक्टिव्ह. ॲक्सेसरी नॉन रिप्रोडक्टिव्ह पण शब्द चालतो याला. नॉन इसेन्शियल, नॉन रिप्रोडक्टिव्ह म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये त्यांचा रोल नाही. नॉन रिप्रोडक्टिव्ह और ॲक्सेसरी, तीन नाम आहेत. ॲक्सेसरी होर्ल और ॲक्सेसरी होर्ल. त्याचे सिंगल मेंबरला काय म्हणायचं? सिंगल मेंबर इज कॉल्ड पेटल. त्याला सेपल म्हणतात, याला पेटल म्हणायचं. सिंगल, एक पेटल म्हणजे फुलाची पाकळी. वन पेटल. सेपल, पेटल. चला पुढे. जसं आता याचं फंक्शन काय मग? तो ब्राईटली कलर्ड आहे. इट इज अट्रॅक्टिव्ह और ब्राईटली कलर्ड. कसे असतात अजून? डेलिकेट, लार्ज साईज म्हणजे ॲज कम्पेअर टू कॅलिक्स मोठ्या साईजचे असतात. कॅलिक्स छोटे आहेत तर करोला पेटल मोठे मोठे असतात. डेलिकेट असतात, एकदम नाजूक, अशा हार्ड नसतात, लोखंडासारखे असतात का? नाही. मग कसे असतात? पेटल एकदम डेलिकेट, नाजूक असतात. लार्ज साईज, ब्राईटली कलर्ड. दॅट इज वाय दे अट्रॅक्ट पॉलिनेटिंग एजंट्स. पॉलिनेशनसाठी पॉलिनेटिंग एजंट्सला अट्रॅक्ट करतात. आलं लक्षात? मग मेन फंक्शन काय येईल? मेन फंक्शन इज दे अट्रॅक्ट. पहिलं दे अट्रॅक्ट पॉलिनेटिंग एजंट्स. पॉलिनेशन करणाऱ्या एजंट्सला ते अट्रॅक्ट करतात. पॉलिनेटिंग एजंट्स कोण? इन्सेक्ट वगैरे त्यांना अट्रॅक्ट करतील. समजा हनीबी आली फुलांवर, तर इकडचे पोलंगन्स इकडे ती हालचाल करते, तेव्हा ते ट्रान्सफर होतात. ती फ्लावरच्या पार्ट्सवर फिरते. पॉलिनेशनसाठी मदत करतात. कारण काय?
ते अट्रॅक्टिव्ह आहेत, त्याच्यामुळे ते अट्रॅक्ट करून घेतात. दुसरं मेन फंक्शन अजून काय राहिलं की तो त्याच्या आतल्या बाजूला काय आहेत, पेटलच्या आतल्या बाजूला लपलेले आहेत अँड्रोशियम गायनोशियम. आता आपण मोठे दाखवले इथं, ॲक्च्युली ते पेटलच्या साईजपेक्षा मोठे नसतात, कमी असतात, मध्ये असतात, म्हणजे ते प्रोटेक्ट करतं. आपल्याला हे पार्ट दाखवायचे आहेत, आपण थोडंसं वर दाखवलं त्याला. ॲक्च्युली साईज कशी असेल त्यांची, अशी पेटलपेक्षा मोठे नसतील. या पद्धती दे म्हणजे पेटल्स काय करतात, प्रोटेक्ट करतात. कुणाला, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. इकडे अँथर आणि फिलामेंट आहे, याला काय म्हणतात, अँथर. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये अँथर आणि याला फिलामेंट म्हणतात. अँथर अँड फिलामेंट फॉर्मिंग धिस स्ट्रक्चर आणि स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी फॉर्मिंग धिस स्ट्रक्चर गायनोशियमचं. मग त्यांच्या सिंगल मेंबरला पण वेगळे नाव आहेत. आता लक्षात आलं ना, दे अट्रॅक्ट पॉलिनेटिंग एजंट्स अँड दे प्रोटेक्ट रिप्रोडक्टिव्ह होल्स. आतले महत्त्वाचे होल आहेत, काय म्हणायचं त्यांना, रिप्रोडक्टिव्ह होल, कॅलिक्स, करोला. दे प्रोटेक्ट इनर होल म्हणजे कुठले, रिप्रोडक्टिव्ह होल. याच्यासारखंच आहे इथं पण. जर आता आपण थॅलॅमस बघत होतो ना, थॅलॅमसच्या फर्स्ट नोडपासून आपण तिथं लिहायला जागा नाही. फर्स्ट नोड प्रोड्युसेस कॅलिक्स, फर्स्ट होल. सेकंड नोड प्रोड्युसेस सेकंड होल, करोला. थर्ड नोड प्रोड्युसेस थर्ड होल, अँड्रोशियम. अँड फोर्थ अँड लास्ट नोड प्रोड्युसेस लास्ट कुठला, फोर्थ होल, दॅट इज अ गायनोशियम. मग आता इकडे याचा जो सिंगल मेंबर असतो त्याला काय म्हणायचं, सिंगल मेंबर ऑफ द पेटल म्हणजे करोला. करोलाचा सिंगल मेंबर पेटल. मग पेटल जर फ्यूज्ड असतील, मग इथे लिहू आपण सिंगल मेटल, जसं आपण इथं लिहिलं ना, सेपल्स फ्री. मग पेटल्स फ्री आणि पेटल्स फ्यूज्ड म्हणजे युनायटेड. आलं का लक्षात. पेटल्स इथं काय नाव वापरलं आहे, सेपल्स फ्री पॉलीसेपेलस, हे नाव उचलायचं. पॉलीसेपेलसच्या ठिकाणी पेटलस. हां, सेपेलस रिप्लेस करा, सेपल आहेत ना, पॉलीसेपेलसच्या ऐवजी पॉलीपेटलस. आणि इथं फ्यूजच्या ठिकाणी गॅमोसेपेलस आहे, गॅमोपेटलस. मग लिहा काय, वेन पेटल्स फ्री इट इज कॉल्ड पॉलीपेटॅलस. आणि इथं पॉली काढायचा, गॅमोपेटॅलस. झालं. म्हणजे आता फ्री पेटल्स तुम्ही बघतात, चायना रोजमध्ये फ्री पेटल आहेत, रोजमध्ये पण फ्री पेटल आहेत. जे जे फुलं बघतात तुम्हाला वाटतं की त्यांचे पेटल फ्री आहेत, ते पॉलीपेटॅलस. म्हणजे मग रोज, चायना रोज हे त्याचे एक्झाम्पल झाले. गॅमोपेटॅलस कुठं असतो, म्हणजे असं ज्याचे पेटल फ्यूज होऊन जातील, मग तो असा बेल किंवा फनेल शेप असा होऊन जाईल, किंवा हॉर्न, तो लाऊडस्पीकर असतो त्याचा, तो भोंगा असतो ना, दॅट इज तो हॉर्न असतो ना असा, तसा. बरोबर. कुठले फुलं असतात बराचसे, आता धोत्र्याचं तर आहेच. गणेशवेल वगैरे बघितलं आहे का, छोटासं फुल येतं लाल रंगाचं, गणेशवेल. गणेशवेलचे पण सगळे पेटल फ्यूज आहेत, धोत्र्यामध्ये आहेत. आता उद्या आपण दाखवू ते, तुम्ही पण आणाल काही फ्रूट, त्याच्यामध्ये आपल्याला ते बघायला मिळेल. तर मग हे धोत्रा म्हणजे दॅतुरा म्हणतात त्याला, आपण धोत्र्याला दॅतुरा म्हणतो. ते आपलंच आहे, आपल्या शब्दांवरूनच तिकडे इंग्लिशमध्ये झालं आहे दॅतुरा. ॲट्रोफा बेलाडोना सायंटिफिक नेम आहे त्याचं, ॲट्रोफा. पण दॅतुरा आपल्याकडे धोत्रा म्हणतो, तर दॅतुरा आहेत. तर त्याच्यामध्ये त्याचे पांढऱ्या कलरचे पेटल्स येतात फ्यूज्ड, सो हॅज टू फॉर्म ए बेल लाईक शेप असा. कारण ते सगळे तुम्हाला एक एक मोकळं नाही करता येणार. जसं गुलाबाची एक एक पाकळी तुम्ही मोकळी करू शकतात, मग समजायचं ते काय आहे, पॉलीपेटलस. किंवा चायना रोजमध्ये पण जास्वंद किंवा गोल्ड मोहरची पण एक एक पाकळी तुम्ही मोकळी करतात, झालं. म्हणजे पेटल फ्री आहेत तर तुम्ही पॉलीपेटलस लिहायचं. आणि पेटल फ्यूज आहेत, युनायटेड आहेत, म्हणजे तुम्ही त्याला डिस्टिंग्विश नाही करू शकत असं सिंगल डायरेक्टच असं दाखवावं लागेल. आता हे कसं दाखवाल मग तुम्ही तिथं, समजा हा कॅलिक्सचा पार्ट आहे, करोला डायरेक्ट असं दाखवाल, फ्यूज होऊन गेला ना ते,
बेलसारखं बनलं. मग अँड्रोशियम गायनोशियममध्ये असतील लपलेले असे. हा फ्यूज्ड आहे, हा फ्री आहे. पॉलीपेटॅलस गॅमोपेटॅलस कंडिशन. चला, म्हणजे हे 2 पार्ट घेतले आपण. कॅलिक्स करोला बोथ आर नॉन रिप्रोडक्टिव्ह नॉन इसेन्शियल ॲक्सेसरी होल, बट अँड्रोशियम अँड गायनोशियम आर ॲक्सेसरी नाही आहेत, ते रिप्रोडक्टिव्ह इसेन्शियल होल. बिकॉज फ्लावरचं जे मेन फंक्शन आहे रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन करणं, ते हे दोघं अचीव करतात. त्यांना हे इनडायरेक्टली मदत करतात. प्रोटेक्टिव्ह, सपोर्टिव्ह, पॉलिनेटिंग एजंटला अट्रॅक्ट करायला हा प्रोटेक्शन करेल वगैरे बर्ड कंडिशनमध्ये. मग आता अँड्रोशियमचं त्याच पद्धतीने, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. पोझिशन बी लिहिता येईल तुम्हाला कसं, इन बिटवीन कॅलिक्स अँड अँड्रोशियम करोला इज लोकेटेड. आता करोला पुन्हा कसं म्हणाल तुम्ही अँड्रोशियमला? अँड्रोशियम इज अ थर्ड रिप्रोडक्टिव्ह होल, इसेन्शियल होल, लोकेटेड इन बिटवीन करोला अँड गायनोशियम, किंवा इनर टू करोला असं पण म्हणतात. म्हणजे इट इज थर्ड इसेन्शियल ऑर रिप्रोडक्टिव्ह होल. तो फार महत्त्वाचा आहे अँड्रोशियम आणि गायनोशियम. तिचे सिंगल मेंबरला काय म्हणायचं? स्टॅमेन. सिंगल मेंबर इज कॉल्ड स्टॅमेन, STAMEN. जसं सेपल, पेटल, स्टॅमेन. म्हणजे मग जसं तुम्हाला कोणी विचारलं कॅलिक्स काय, तर ग्रुप ऑफ सेपल्स. करोला काय? ग्रुप ऑफ पेटल. पेटल किती आहेत? 5 राहू द्या, 7 राहू द्या, 9 राहू द्या, 10 राहू द्या, किंवा जास्त राहू द्या. जेवढे पेटल असतील तेवढ्या. आता तुम्ही गुलाबामध्ये बघा, रोजमध्ये किती पेटल आहेत? भरपूर आहेत. पहिला लेअर काढला, अजून दुसरा लेअर काढाल, पुन्हा तिसरा लेअर काढाल. पेटल 5 पण येतात, जास्वंदीला 5 असतील, बऱ्याचशा फ्लावरला 5 असतात, पण काहींना 5पेक्षा जास्त पण असतात. नंबर व्हॅरिएबल. सेपलचा पण व्हॅरिएबल असतो, मोस्टली 5, पेटल पण मोस्टली 5, बट इट मे बी व्हॅरिएबल. चला, मग हा रिप्रोडक्टिव्ह होल आहे, त्याचा सिंगल मेंबर काय? स्टॅमेन. मग स्टॅमेनमध्ये काय असतं सिंगल मेंबर? आपण इकडे बघितलं ना, मेड अप ऑफ 2 कंपोनंट्स. स्टॅमेन 2 पार्टने बनलेला आहे, एक फिलामेंट आणि वर अँथर. मग हा फर्टाईल पार्ट, हा नॉन फर्टाईल पार्ट. फिलामेंट हा काय आहे? अप्पर नॉब लाईक, असं सोलोन, अप्पर सोलोन किंवा नॉब लाईक स्ट्रक्चर, असं थोडं एनलार्ज स्ट्रक्चर असतं, कॉल्ड अँथर. इट इज फर्टाईल, म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होईल. फर्टाईल पार्ट, फर्टाईल स्ट्रक्चर. आणि त्याचं मेन फंक्शन काय? अँथरच्या मध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. फंक्शन प्रोडक्शन ऑफ पोलन ग्रेन्स. तो पोलन ग्रेन्स तयार करतो. तर फिलामेंट काय आहे? फिलामेंट छोटा पार्ट आहे. फिलामेंट इज व्हेरी थिन, स्लेंडर, स्टराईल पार्ट. फर्टाईल नाही, त्याचं रिप्रोडक्शनमध्ये डायरेक्ट सहभाग नाही. दिस इज द थिन, स्लेंडर, लॉंग असते बऱ्यापैकी. स्टराईल पार्ट, नॉट फर्टाईल, म्हणजे त्याचा रिप्रोडक्शनमध्ये रोल नाही आहे का? तो फक्त अँथरला धरून ठेवतो. इट होल्ड्स अँथर. त्याचं फंक्शन, जसं हा स्टॉक आहे पिटिओल, पेडिसेल धरून ठेवतो, तसं इट होल्ड्स अँथर फ्रीली इनटू एअर. एअरमध्ये बघा, जर हे कट केलं तर ते पडून जातील. अँथरला तो एअरमध्ये, म्हणजे स्टिग्माच्या जवळपास, फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरच्या जवळपास धरून ठेवतो, होल्ड करणार आहे. मग बाकी डिटेल आपण पुढे बघणार आहोत. जसं हा अँथर आहे, अँथर हा एकतर 1 लोब, एकाच लोबपासून बनलेला आहे, किंवा 2 लोबपासून बनलेला आहे. मग 1 लोब अँथर आणि 2 लोब अँथर. त्याला काय म्हणतात? याला म्हणतात मोनो. मोनो म्हणजे 1, थिकस अँथर. इट इज अ मोनोथिकस अँथर, सिंगल लोब. हा डायथिकस किंवा डाय और बाय थिकस अँथर. हे 2 लोब आहेत.
Anther may be one lobed मोनोथिकस और टू लोब्ड डाय और बायथिकस, 2 लोब किंवा एकाच लोबपासून बनला आहे किंवा 2 लोब बनले, बरोबर. चला, म्हणजे ते व्हॅरिएबल आहे. बऱ्याचशा फ्लावर्समध्ये 2 लोब असतात, क्वचित 1 लोब पण असतो. ओके, इन दिस वे दिस इज ऑल अबाउट द स्टॅमेन. स्टॅमेनविषयी माहिती घेतली. स्टॅमेनच्या पण पुढच्या कंडिशन पुढे बघू आपण. एवढं झालं. विद्यार्थी आलेले आहेत. हां, ठीक आहे. थोडं लेट झाला आज, त्याच्यामुळे माझाही मूड नव्हता. ठीक आहे. त्याला कालपासून खूप त्रास होतो आहे, काल परवापासून.